महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली। गुरं चारण्यासाठी जंगलात गेलेला शेतकरी परतला नाही म्हणून शोधाशोध केली असता त्याच्या शरीराचे तुकडे आढळले। या भागातील नागरिक वाघाच्या हल्ल्याने संतापले असून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात 8 बळी गेल्याने वन विभागाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। गेल्या 3 महिन्यांपासून ही मोहीम या ठिकाणी सुरू आहे। रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यात देगाव या खेडेगावातील अश्विनी कुमार मोरे यांनी लॉकडाऊनमध्ये गावी आलेल्या तरुणांच्या मदतीने काजू आणि कोकमाची झाडं लावली। जंगल साफ करून 1700 काजूची आणि रस्त्याच्या दुतर्फी 240 कोकमाची लागवड त्यांनी केली। वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला लागलेल्या खोडकिडींना मोठं नुकसान झालं। त्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे सोयाबीन कापण्याकरता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने देशी गायींचं पालन करत आर्थिक प्रगती साधली। नायगाव तालुक्याच्या कुंटूर तांड्यातील बालाजी पवार यांनी ही प्रगती साधली आहे। त्यांच्या गोधनामधून शेतीचं उत्पन्न वाढण्यास मदत झाली। त्यामुळे पंचक्रोशीत गायवाले पवार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे। यंदाच्या खरीप हंगामातील काढलेलं सोयाबीनचं पीक विकण्याची घाई शेतकरी करतायत। त्यामुळे मंगरुळपीरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या। सोयाबीन कापणीच्या वेळी वाढलेल्या मजुरीच्या अव्वाच्या सव्वा दरामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडणार असं चित्र आहे। मजुरीचा दर हा 2500 रुपये एकर असल्यामुळे शेतकऱ्यांना तोट्यात आणणारा ठरत आहे। रत्नागिरीमध्ये कोल्हापूरवरून आलेला संशयास्पद औषध साठा जप्त करण्यात आला। हा औषध साठा शासकीय रुग्णालयातील असण्याची शक्यता असून आरोग्य यंत्रणेकडून तपासणी सुरू आहे। नंदुरबारमधून धुळ्याकडे जाणाऱ्या प्रतिबंधित पान मसाल्यासह सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली। यामध्ये तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल दोंडाईच्या पोलिसांनी जप्त केला तर 4 विरोधात गुन्हा दाखल झालाय। माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये अकलूज सांगोला रोडवर पूर्व वैमनस्यामधून एकानं गोळीबार केल्याची घटना घडली तर आरोपींचा नेम चुकल्यानं जीव वाचला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय। मारेकरी मात्र फरार झाला आहे।